नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतो इयत्ता 10वी गणित भाग 2 चं शेवटचं प्रकरण महत्व मापन आणि त्यामधला सराव संच 7.3 आज आपण पाहतोय। या अगोदरच्या व्हिडिओज मध्ये आपण सराव संच 7.1 7.2 वर चर्चा केली, त्याचबरोबर या प्रकरणातल्या काही महत्त्वाच्या सूत्रांवर सुद्धा चर्चा केलेली आहे आणि त्याचबरोबर 6वं जे प्रकरण आहे त्रिकोणमिती या प्रकरणाच्या सुद्धा काही इम्पॉर्टंट व्हिडिओ जे आहेत त्याच्या लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्यासोबत शेअर केल्यात। आता जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके, आणि आपला एक WhatsAppचा ग्रुप आहे मित्रांनो, त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली, तर डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन त्या लिंकवर क्लिक करून आपला WhatsAppचा ग्रुप जॉइन करा। तर या ठिकाणी प्रश्न बघा, वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे, वर्तुळ कंसाचे माप 54 अंश असल्यास त्या कंसाने मर्यादित केलेल्या वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा। तर त्या अगोदर आपण काही महत्त्वाचे सूत्र समजून घेऊयात। बघा, समजा माझ्याकडे हे वर्तुळ असेल तर या वर्तुळाला आपण म्हणू शकतो ही वर्तुळाची पाकळी, जशी एखादी फुलाची पाकळी असते तशी ही वर्तुळाची पाकळी, हिला नाव देऊ OAXB। OAXB ही काय झाली, एक वर्तुळ पाकळी झाली। ओके, ही वर्तुळ पाकळी। आता याच्यामध्ये बघा, ह्या वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळाचे एक सूत्र आहे आपल्याकडे, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ ओके बरोबर θ/360 गुणिले पाय r चा वर्ग। ठीक आहे, त्याच्यानंतर वर्तुळ कंसाची लांबी, मी फक्त कंसाची लिहितो, वर्तुळ कंसाची लांबी जी आहे तिचं एक सूत्र आहे, वर्तुळ कंसाची लांबी। आता वर्तुळ कंसाची लांबी म्हणजे काय, आता या ठिकाणी बघा, ही जी AXB आहे हा एक कंस आहे, याला आपण म्हणू शकतो या कंसाची लांबी। तर AXB या कंसाची जी लांबी आहे ती लांबी काढायचं जे सूत्र आहे सेम आहे, θ/360 गुणिले 2 पाय r, हे वर्तुळ कंसाची लांबी काढायचं सूत्र आहे। आता वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळाचं आणखी एक सूत्र आहे, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ, बरं का, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ, अजून एक सूत्र आहे ते आपल्याला माहिती पाहिजे, क्षेत्रफळ बरोबर कंसाची लांबी, बरं का, वर्तुळ कंसाची लांबी आपल्याला जी दिली असेल ती लांबी गुणिले r/2 गुणिले त्रिज्या भागिले 2। तर ही जी 3 सूत्र आहेत, या 3 सूत्रांच्या आधारावरच या सगळ्या प्रकरण जे आहे हा सर्व सराव संच जो आहे तो फिरत आहे। संपूर्ण सराव संच 7.3 मध्ये हीच प्रकरण आहेत। त्याचबरोबर आता याच्यामध्ये थीटा कोन, थीटा म्हणजे इथं जो कोन आहे या कोनाचं जे माप आहे तो म्हणजे आपला थीटा, इथं जो कोन असेल त्याचं माप 50 असेल 60 असेल तो ते माप म्हणजे थीटा। त्याच्यानंतर आणखी 2 सूत्र लक्षात घ्या, वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय r वर्ग हे सूत्र आपल्याला माहिती पाहिजे, वर्तुळाच्या परिघाचं सूत्र 2 पाय r हे माहिती पाहिजे, संपूर्ण वर्तुळाचं माप 360 अंश असतं हे माहिती पाहिजे, या काही बेसिक गोष्टी आहेत त्या सुद्धा आपल्याला माहिती पाहिजेत। ओके, आता याचा एक स्क्रीनशॉट मारून घ्या कारण ही सूत्र महत्त्वाची आहेत। आता आपण काय करू, ही गणित बघूयात। बघा, या सूत्रांवरच आधारित सगळी गणित आहेत। तर या ठिकाणी पहिलं जे एक्झाम्पल आहे ते आपल्याला दिसतंय, वर्तुळाची त्रिज्या म्हणजे r किती दिले, 10 सेमी। ओके, त्यानंतर वर्तुळ कंसाचे माप, बघा कंसाची लांबी आणि माप या दोघांमध्ये फरक आहे, कंसाची लांबी म्हणजे तो कंस आहे त्याची लांबी, आणि कंसाचं माप म्हणजे काय, बघा एक लक्षात घ्या, आता हा वर्तुळ कंसाचं माप, आता समजा या थीटा आहे, इथं समजा AXB आता एक मिनिट जरा, AX आणि B हा काय बाबा आपला वर्तुळ कंस आहे। तर या कंसाची लांबी म्हणजे हा भाग, लक्षात आलं, लांबी म्हणजे हा भाग। त्याचबरोबर याचं एक माप सुद्धा असतं, समजा हा थीटा, या कोनाचं माप आणि या कंसाचं माप, या कंसाची एक लांबी असते जी सेंटीमीटर मिलीमीटर मध्ये असेल, आणि त्याचं माप सुद्धा असतं, ते माप थीटामध्ये, ते माप केवढं असतं, जेवढं या केंद्रीय कंसाचं माप असेल, कोनाचं माप असेल तेवढंच या कंसाचं माप असतं। ओके, म्हणजे याचं माप दिलं असेल तर ते थीटामध्ये येईल 30 अंश 40 अंश, आणि लांबी दिली असेल तर ती लांबी सुद्धा आपल्याला काढता येऊ शकते, 2 3 4 5 7 8 10 सेमी काय असेल ती। आता या ठिकाणी इथं काय काय दिलंय बघा, या ठिकाणी दिलंय थीटा बरोबर 10 सेमी, आपलं सॉरी त्रिज्या बरोबर 10 सेमी दिलंय, वर्तुळ कंसाचे माप म्हणजे थीटा बरोबर 54 अंश दिलेला आहे। या आधारावरती आपल्याला काय सांगितलंय, तर त्या कंसाने मर्यादित केलेल्या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढा। आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं सूत्र, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ, वर्तुळ पाकळीचे
क्षेत्रफळ. काय सूत्र आहे बाबा? क्षेत्रफळ. हा सूत्र मगाशी सांगितलं काय? थिटा भागिले 360 गुणिले पाय आर वर्ग. ओके, थिटाची किंमत किती? 54 दिलाय. 54 भागिले 360, 54 भागिले 360 गुणिले पायची किंमत 3.14 घ्यायला सांगितले. आरचा वर्ग, आर म्हणजे त्रिज्या किती बाबा? 10 सेमी आहे म्हणून 10चा वर्ग. 10चा वर्ग म्हणजे 10 गुणिले 10 लिहिलं तरी चालेल. आता 54 आणि 36 कितीच्या पाड्यात येतात बाबा? आपण 360च्या ऐवजी 36 समजू. बघा 9च्या पाड्यात. 9 चौक 36, हा एक शून्य घेतला. 9 सक 54 बरोबर. आता परत 4 आणि 6, 4, 6 आणि 40 दोघांना 2ने भाग जातो. 2×6 2×2 4 म्हणून 20. ओके, आता या ठिकाणी बघा आपण बाकीचं जे कॅल्क्युलेशन ते या ठिकाणी करूयात. बघा आता या ठिकाणी वर काय राहील? 3 गुणिले 3.14 गुणिले बाबा आपला 10चा वर्ग 100 भागिले आपले 20 बरं का. आता 3 गुणिले 3.14 बघा, 3 गुणिले 3.14 गुणिले 100 किती झाले? 314 झाले आणि भागिले आपले बाबा हे 20. आता हा गुणाकार करा 314 गुणिले 3 आणि नंतर त्याला 20ने भागा. बघा 3 चौक 12चे 2, हातच्याला 1, 3 एके 3 आणि 1 4, 3 त्रिक 9, 942 भागिले 20. आता 942ला 20ने भाग लावा. 942 भागिले 20 बरं का. 20 चौक 80. ओके, 4 आणि इथं 1 आला, परत एक 2 घेतले बरोबर. 2×7 14 म्हणून 20×7 किती झाले? 140. परत इथं 142 मधून 140 गेले, किती राहिले बाबा? 2 राहिले. इथं 0 घेतला, वर घेतला पॉईंट. ओके, आता त्याच्यानंतर परत आपल्याकडे काय येईल बाबा? बघा 20 एके 20 म्हणजे 47.1 आपल्याकडे उत्तर आलं. 47.1 म्हणजे 47.10 सेमीचा वर्ग हे झालं वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ. वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ जर विचारलं असेल तर ते सेमीचा वर्ग मध्ये वगैरे येऊ शकतं. आणि वर्तुळ कंसाची जर का लांबी विचारली असेल तर ती सेंटीमीटर, किलोमीटर अशा भागामध्ये जाते. तर अशा प्रकारे हा पहिला प्रश्न बघितला. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात. ओके, दुसरा जो प्रश्न आहे तो बघू. आता याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये कॅल्क्युलेशन हा जो भाग आहे ना तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. कॅल्क्युलेशन आपल्याला नीट करता आलं पाहिजे. बघा पुढचा एक प्रश्न आहे. एका वर्तुळ कंसाचे माप 80 आणि त्रिज्या 18 सेमी. बघा आता इथं काय दिलंय? कंसाचे माप म्हणजे थिटा बरोबर किती दिलंय? 80 दिलंय. थिटा बरोबर 80. वर्तुळ कंसाचे माप म्हणजे थिटा बरोबर 80 आणि त्रिज्या आर, त्रिज्या बरोबर किती? 18 सेमी. तर त्या वर्तुळ कंसाची लांबी शोधा. आता बघा थिटा दिलाय, कंसाचे माप दिलंय 80. आता वर्तुळ कंसाची लांबी सूत्र मगाच्या सारखंच आहे. वर्तुळ कंसाची लांबी, कंसाची लांबी बरं का. काय सूत्र आहे वर्तुळ कंसाच्या लांबीचं? थिटा छेद 360 गुणिले 2 पाय आर. बघा वर्तुळ कंसाचं, वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ, पाकळीच्या क्षेत्रफळाच्या सूत्रामध्ये 2 पाय आरच्या ऐवजी पाय आरचा वर्ग होतो आणि वर्तुळ कंसाच्या लांबीमध्ये 2 पाय आर. थिटाचे 360 दोन्हीकडे सेम असतं. आता याच्यात बघा थिटा किती दिला? 80. 80 भागिले 360 गुणिले 2 गुणिले पायची किंमत 3.14 घ्यायला सांगितले गुणिले आर, त्रिज्या किती बाबा? 18. बरं 0 0 गेला. आता 18 एके 18, 18 दुने 36. परत हा 2 आणि हा 2 समजा गेला. मग आता वर राहिले काय? 8 राहिले आणि गुणिले 3.14 राहिले. एवढे दोघंच वर राहिले. मग आपल्याकडे या वर्तुळ कंसाची लांबी काय आली? गुणाकार करा. 8 चौक 32 चे 2. बघा असा करा गुणाकार. 3.14 गुणिले 8. आरामात गुणाकार करा, काय आपल्याला घाई नाहीये. 8 चौक 32 चे 2, हात चालायला 3. 8 एके 8 आणि 3 11. परत इथं हात चालायला 1, 8 त्रिक 24 आणि 25. किती? 1 2 घरं सोडून पॉईंट म्हणजे 25.12. मग या ठिकाणी लिहा 25.12 सेमी, 25.12 सेंटीमीटर. आता याच्यामध्ये कंसाची लांबी होती त्यामुळे ती आपण काय लिहिली? सेमीमध्ये लिहिली. वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ, ज्यावेळेस क्षेत्रफळ येतं त्यावेळेस ते सेमीचा वर्ग किंवा चौसेमी आपण म्हणतो आणि ज्यावेळेस लांबी येते त्यावेळेस ती सेंटीमीटरमध्ये येते. ओके, तर हा झाला दुसरा प्रश्न. सोपा आहे, फक्त आपल्याला सूत्र लिहायचं आणि आपलं काम झालं. सूत्र लिहून सूत्रात किमती टाकल्या की काम झालं. आता इथे सुद्धा बघा एका वर्तुळ पाकळीची त्रिज्या, आता जे दिले ते लिहा. त्रिज्या म्हणजे आर बरोबर 3.5 सेमी आपल्याला दिले बरोबर, हे दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर इथं वर्तुळ कंसाची लांबी दिली. आता बरं का, कंसाची लांबी, वर्तुळ कंसाची लांबी बरं, ही आता लांबी दिलेली आहे 2.2 सेंटीमीटर.
आणि यावरून आपल्याला काय सांगितलंय की वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. सोपा प्रश्न आहे. क्षेत्रफळ बघा, वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळाची मी 2 सूत्र सांगितली होती, तुम्ही स्क्रीनशॉट मागाशी घेतला असेल. पहिलं काय वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळाचं सूत्र θ/360 गुणिले πr वर्ग. आणि दुसरं सूत्र काय, इथं थीटा दिलाय का बाबा, नाही दिला. कंसाची लांबी दिले, माप नाही दिलं. लांबी दिले 2.2 सेमी, माप नाही दिलं. थीटा दिलेला नाहीये. थीटा दिला नसेल तर सूत्र काय, वर्तुळ कंसाची लांबी म्हणजे वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ बरोबर वर्तुळ कंसाची लांबी गुणिले r/2 बरं का. माहिती लिहायचं कंसाची लांबी, मी कंसाची लिहितो, परीक्षेला पूर्ण लिहा. वर्तुळ कंसाची लांबी, कंसाची लांबी वर्तुळ कंसाची लांबी गुणिले त्रिज्या भागिले 2. वर्तुळ कंसाची लांबी किती 2.2 गुणिले त्रिज्या किती, कुठे गेली बाबा 3.5 आणि भागिले बाबा 2. 2ने इथं भाग लावला 1.1 आलं. मग 1.1 गुणिले 3.5 बरं. आता बघा 3.5 गुणिले 1.1 11 पंचे 55 चे 5 चल आले 5 11 त्रिक 33 34 35 36 37 38 38 1 2 घरं सोडून पॉईंट बरं का 1 आणि 2 म्हणून 3.85 3.85 सेमीचा वर्ग किंवा 4 सेमी म्हटलं तरी चालेल. हे काय झालं बाबा वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो. म्हणजे तीनही सूत्रांचा वापर या 3 गणितांमध्ये आपण केलाय. फक्त आपल्याला सूत्र जे आहेत कुठलं सूत्र कुठं वापरायचं हे समजलं पाहिजे. जास्त विचार करायचा नाही, एकदम रिलॅक्स मध्ये आपण ही गणितं सोडू शकतो. चौथा प्रश्न बघा आपल्याकडं. हा यात काय दिलंय, वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी. जे आहे ते पहिलं काय करायचं, जे आहे ते लिहून घ्यायचं. नंतर जे काय दिलंय जे काय विचारलंय त्याचा आपण विचार करू. पहिलं काय, वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी, r बरोबर 10 सेंटीमीटर झालं. त्रिज्या 10 सेंटीमीटर. त्याच्या एका वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ. आता वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ पण दिलंय. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ दिलंय, ऑलरेडी क्षेत्रफळ दिलेलं आहे. ते किती दिलंय 100 चौ सेमी. चौ सेमी म्हणजे सेमीचा वर्ग समजा. ओके. आणि आपल्याला आता काय विचारलंय तर संगत. ओके, तर तिच्या संगत विशाल वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायचं आहे. बघा सीन काय नीट समजून घ्या. हे वर्तुळ आहे, याच्यामध्ये ही एक आपली वर्तुळ पाकळी आहे. हा या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ मला दिलेलं आहे. आता या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काय हे समजा या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ आहे. आता मला काय विचारलंय विशाल वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ म्हणजे हा जो भाग हा उरलेला आहे एवढा बघा, या ठिकाणी हा जो भाग उरलाय याचं क्षेत्रफळ. मग आता याचं क्षेत्रफळ कसं काढणार, हे जे वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे त्याच्यामधून ही वर्तुळ पाकळी जी आहे तिचं क्षेत्रफळ वजा करावं लागेल. म्हणजे या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं, तिच्यातून या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ वजा केलं की उत्तर आलं. आता वर्तुळाचं क्षेत्रफळ काढू शकतो का, यस. तर मला त्रिज्या दिलेली आहे त्यामुळे मी वर्तुळाचं क्षेत्रफळ काढू शकतो. मग आता आपण काय करू, तसा एक विचार करू. पहिलं काय करू, वर्तुळाचे क्षेत्रफळ काढू. वर्तुळाचे क्षेत्रफळ. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय पाय r वर्ग. पायची किंमत 3.14 घ्या असं म्हटलंय. हा 3.14 घ्यायला सांगितलंय. r चा वर्ग म्हणजे 10 गुणिले 10, r ची किंमत 10 आहे म्हणून 3.14 गुणिले 10 गुणिले 10 100 झालं. 3.14 गुणिले 100 किती झालं 314 सेमीचा वर्ग. हे झालं वर्तुळाचं क्षेत्रफळ. ओके, वर्तुळाचं क्षेत्रफळ किती 314 सेमीचा वर्ग. आणि या वर्तुळ पाकळीचं जे क्षेत्रफळ आहे ते किती दिलेलं आहे बाबा 100 सेंटीमीटरचा वर्ग म्हणजे 100 चौ सेमी दिले. आता या वर्तुळाच्या क्षेत्रफळातून या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ वजा केलं की आपलं विशाल वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ येईल. ओके, मग आता इथं लिहू संगत विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. ओके, क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा लघु वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. लघु वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ याला लघु वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ म्हणायचं. ती दुसरी जी वर्तुळ पाकळी आहे ना ती आपली ही तिला आपण लघु वर्तुळ पाकळी म्हणू.
आता वर्तुळाचं क्षेत्रफळ किती बाबा 314 वजा लघुवर्तुळ पाकळीचं 100 आहे. 314 मधून 100 गेले किती राहिले 214 सेमीचा वर्ग. बघा इथं वर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याला वापरावं लागलं. मगाशी मी तुम्हाला जी काही सूत्र सांगितली त्याच्यामध्ये वर्तुळाचं क्षेत्रफळ जे आहे त्याचं सूत्र सुद्धा इन्क्लूड होतं. तर बघा अशा प्रकारे हा चौथा गणित जो आहे तो आपण बघितला. तसं बघायला गेलं तर या सराव संचामध्ये साधारणतः किती गणित आहेत 13 गणित आहेत. तर 13 मधले जास्तीत जास्त गणित आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू आणि त्यानंतर उरलेली गणित आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करू. ओके, 5वं गणित बघा. 15 सेमी त्रिज्या असलेल्या एका वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ 30 चौसेमी असेल तर संबंधित वर्तुळ कंसाची लांबी काढा. आता बघा आर बरोबर 15 सेमी. ओके, सेमी दिले, त्रिज्या बरोबर 15 सेमी दिले. त्याच्यानंतर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर किती 30 चौसेमी आणि आपल्याला काय काढायला सांगितले वर्तुळ कंसाची लांबी. आता वर्तुळ कंसाची लांबी, आता जी सूत्र आहे ती डोळ्यासमोर आणा. पहिलं सूत्र वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ थीटाचे 360 गुणिले पाय आर वर्ग. दुसरं सूत्र वर्तुळ कंसाची लांबी काढायला सांगितले. वर्तुळ कंसाच्या लांबीचं सूत्र काय थीटाचे 360 गुणिले पाय आर 2 पाय आर. थीटाचे 360 गुणिले 2 पाय आर. पण इथं थीटा दिला नाही. मग आपण वर्तुळ पाकळीचे जे क्षेत्रफळ आहे तिसरं कंसाची लांबी गुणिले त्रिज्या भागिले 2 हे सूत्र आपण वापरू शकतो. आपल्याला वर्तुळ कंसाची लांबी विचारले पण डायरेक्ट वर्तुळ कंसाची लांबी काढण्याचं हे सूत्र वापरू शकत नाही, कारण वर्तुळ कंसाची लांबी काढायचं सूत्र थीटाचे 360 गुणिले 2 पाय आर हे आहे आणि याच्यामध्ये आर आहे पण थीटा नाहीये बरोबर. मग आपण वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ जे आहे ना ते सूत्र वापरू. बघा हे वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर कंसाची लांबी. बघा वर्तुळ कंसाची लांबी गुणिले त्रिज्या भागिले 2. बघा हे सूत्र आपण इथं वापरू शकतो. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळाच्या जागेवर 30 लिहू, कंसाची लांबी काढायची, आर त्रिज्या जी दिलेली आहे ती 15 दिली आणि भागिले 2 उत्तर निघू शकतो. बघा वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ किती बाबा 30 दिलेलं आहे बरोबर वर्तुळ कंसाची लांबी आपल्या जागेवर, त्याला काय धक्का द्यायचा नाही. त्रिज्या किती बाबा त्रिज्या किती 15 आहे भागिले 2. आता एक काम करू 30 आपल्या जागेवर गुणिले हे 2 भागिलेत इथं आले गुणिले 15 गुणिलेत इकडे आले भागिले बरोबर. खालचे वर गेले वरचे खाली आले बरोबर वर्तुळ कंसाची लांबी. सोपं गणित आहे, कॅल्क्युलेशन फक्त करता आलं पाहिजे. मग आता बघा 15 एके 15 15 दुने 30. मग आपल्याकडे कंसाची लांबी किती आली कंसाची म्हणजेच वर्तुळ कंसाची लांबी ती आपल्याकडे आली. बघा 15 दुने 30 लिहिलं 2 दुने 4 बरोबर 4 सेमी ही वर्तुळ कंसाची लांबी. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो. एकदम सोपा आहे. इथं सूत्र थोडंसं वेगळं वापरावं लागलं. कधी कधी आपल्याला थोडासा वेगळा विचार करावा लागतो, थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपल्याला आपलं डोकं कधी कधी चालवावं लागतं. ओके, तर आता ही 5 गणितं झालीत. आता पुढचं 6वं एक्झाम्पल जे आहे त्यात आपण बघूयात. बघा 6व्या गणितामध्ये जरा थोडीशी आकृती आली. आता याच्यात बघा काय दिलंय. या गणितामध्ये जर आपण बघितलं तर इथे काय काय दिलेलं आहे बघा. शेजारील आकृतीत वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी आहे. ही त्रिज्या जी आहे ती 7 सेमी आहे. माप कंस MBN बरोबर 60 अंश. आता हा जो कोन पण आणि हा कंस सुद्धा कंसाचं माप आणि ह्या कोनाचं माप एकच असतं ते 60 अंश दिलेलं आहे. तर वर्तुळाचं क्षेत्रफळ काढा. काय काय सांगितलंय वर्तुळाचं क्षेत्रफळ. चला बाबा काढू. वर्तुळाचे क्षेत्रफळ. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय पाय आर वर्ग. पायाची किंमत किती 22/7 घ्या. आरचा वर्ग म्हणजे त्रिज्येचा 2 वेळा गुणाकार. त्रिज्या 7 आहे मग 7 गुणिले 7 7 7 गेले 22 7 ते किती 154. बघा 7 दुने 14 7 दुने 14 आणि 1 15 154 सेमीचा वर्ग. हे काय झालं वर्तुळाचं क्षेत्रफळ. चला आता दुसरा मुद्दा एरिया ऑफ OMBN. OMBN काय बाबा OMBN म्हणजे याचा एरिया म्हणजे या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. मग याचं क्षेत्रफळ काढायचं सूत्र काय एरिया ऑफ OMBN ठीक आहे. याचा क्षेत्रफळाचं सूत्र काय ही काय आहे वर्तुळ पाकळी. मग वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काय थीटा छेद 360 गुणिले
पाय आर वर्ग. बरं, आता थिटा किती इथं 60 दिलाय, 60 भागिले 360 गुणिले पायची किंमत 22/7, आरचा वर्ग 7 गुणिले 7. ठीक आहे, आता काय होईल बाबा, 7 7 गेले. बरं, आता 0 0 गेला. हां, मग काय येईल बाबा, 6 1 6, 6 6 36 झालं, गुणिले वर 22 गुणिले 7. बरं का, 22 गुणिले 7 किती, 154. ठीक आहे, 154 झाले. 154 भागिले हे 6 करा. बरं का, आता बरोबर काय येईल बाबा, 154 भागिले 6. मग आता आपण लिहू इथं एरिया ऑफ OMBN MBN बरोबर 154 भागिले 6. 6 दुने 12. बरं, 15तून 12 गेले किती राहिले, हां 15तून 12 गेले 3 राहिले, वरून आले 4, 6 पंचे 30, इथं आले 4, इथे घेतला पॉईंट, इथे घेतला 0, 6 6 36, परत 6 6 36, 6 6 36, 25.66चे आपण काय करू, 25.67 घेऊ. 25.67 सेमीचा वर्ग. हे काय झालं, हे क्षेत्रफळ झालं. कशाचं क्षेत्रफळ झालं, या वर्तुळ पाकळीचं. म्हणजे काय केलं, फक्त सूत्र लिहिलं आणि उत्तर काढलं. तर याच्यामध्ये एक गोष्ट मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की एकंदरीत आपल्याला इथे एक गोष्ट अशी लक्षात ठेवायची आहे की कॅल्क्युलेशन खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. ठीक आहे, आता हा भाग आला. आता एरिया ऑफ MCN बघा, आता इथं काय करायचं आपल्याला, एरिया ऑफ बघा, एरिया ऑफ OMCN बघा. OMCN म्हणजे काय बाबा, बघा हा OMCN म्हणजे आता ही जी काही वर्तुळ पाकळी उरलेली विशाल वर्तुळ पाकळी, हिचं क्षेत्रफळ काय, वर्तुळाच्या क्षेत्रफळामधून ह्या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ वजा करावं लागेल. मागे पण या प्रकारचं गणित मगाशी बघितलं, वर्तुळाच्या क्षेत्रफळापासून मधून माहिती याचं वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा एरिया ऑफ OMBN एरिया ऑफ OMBN या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ. संपूर्ण वर्तुळाच्या क्षेत्रफळामधून या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ वजा करावं लागेल. संपूर्ण वर्तुळाचं किती आलं होतं बाबा, 154 आलं होतं. त्याच्यातून आपल्याला 154 मधून आपल्याला कोणाला वजा करावं लागणार आहे, 25.67ला 25.67ला. तर हे वजा करा बघा, 154.00 वजा 25.67. ओके, 10तून 7 गेले 3, हातच्याला आला 1, परत 10तून 7 गेले 3, हातच्याला आला 1, 14तून 6 गेले 8, हातच्याला आला 1, 5तून 3 गेले 2, आणि इथं आपला बाबा 1 आपल्या जागेवर 128.33, साधारणतः किती, 128.33 सेमीचा वर्ग. हे झालं आपल्या विशाल वर्तुळ पाकळीचं एक क्षेत्रफळ या ठिकाणी आपलं झालेलं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न आहे तो सोडवू शकतो. कॅल्क्युलेशनचा भाग जिथं जिथं आपल्याला येतोय तिथं गरज आहे की कॅल्क्युलेशन नीट करणं, ॲक्युरेट करणं. ओके, पुढे बघा, पुढे 6वा जो प्रश्न आहे हा 6वा झाला. आता 7वा प्रश्न आपण बघू. 7वा पण सोपा आहे, जास्त काय अवघड नाही आहे. 3.4 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळ पाकळीची परिमिती. आता सीन काय, ही जी वर्तुळ पाकळी आहे तिची परिमिती म्हणजे हा भाग. परिमिती म्हणजे आता त्रिकोणाची परिमिती म्हणजे 3 बाजूंची बेरीज. वर्तुळाची परिमिती, आता वर्तुळ पाकळीची परिमिती म्हणजे काय, ही त्रिज्या अधिक ही त्रिज्या अधिक ह्या कंसाची लांबी, तिघांची बेरीज. ओके, तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा. आता आपण काय करू, या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपल्याला काय दिले, त्रिज्या बरोबर आपल्याला दिले 3.4 सेमी. ओके, 3.4 सेमी ही दिली आपल्याला वर्तुळाची त्रिज्या. ओके, आता या ठिकाणी आपल्याला काय दिले की वर्तुळ पाकळीची परिमिती दिले. आता वर्तुळ पाकळीची परिमिती आपल्याला किती दिलेली आहे, 128. वर्तुळ पाकळीची परिमिती, वर्तुळ पाकळीची परिमिती किती दिले बाबा, 128 नाही 12.8 सेंटीमीटर. आता ही परिमिती म्हणजे काय असणार बाबा आपल्याकडे, ही परिमिती म्हणजे काय, तिघांची बेरीज बाबा, त्रिज्या अधिक कंसाची लांबी, बरं का, माप नाही, कंसाची लांबी बरोबर. म्हणजे काय बाबा, ही त्रिज्या अधिक कंसाची जी लांबी आहे या सगळ्यांची बेरीज 12.8 येणार. सगळ्यांची बेरीज 12.8 सेंटीमीटर येणार. त्रिज्या किती, 3.4 अधिक दुसरी त्रिज्या 3.4 अधिक कंसाची लांबी आपण काढूयात, कारण कंसाची लांबी आली आणि त्रिज्या तर आहेच, तर ती कंसाची लांबी आणि त्रिज्या घेऊन
आपण काय करू शकतो, वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढू शकतो. बरोबर 12.8 सेंटीमीटर. आता 3.4 आणि 3.4 6.8 सेंटीमीटर अधिक कंसाची लांबी बरोबर 12.8 सेंटीमीटर. आता कंसाची लांबी आपण काढायची, तर कंसाची लांबी आपल्या जागेवर ठेवू. त्याला म्हणा बाळा तू इथंच थांब. कंसाची लांबी बरोबर 12.8 आपल्या जागेवर, 6.8 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा झाले, वजा 6.8. ठीक आहे. आता कंसाची लांबी किती आली, कंसाची लांबी बरोबर 12.8 मधून 6.8 गेले, किती राहिले 6 राहिले, 6 सेंटीमीटर झालं. आता कंसाची लांबी काढल्यानंतर आपल्याला वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढता येऊ शकतं. मग वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ कसं काढायचं, वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायचं. आता सूत्र कंसाची लांबी गुणिले त्रिज्या भागिले 2 हे सूत्र आपण वापरू शकतो. बघा वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर कंसाची लांबी गुणिले त्रिज्या भागिले 2. आता कंसाची लांबी किती 6 सेंटीमीटर गुणिले त्रिज्या किती आहे बाबा 3.4 सेंटीमीटर. बरं 3.4 सेंटीमीटर आणि भागिले 2. आता बे 6 म्हणून 3 गुणिले 3.4. आता किती आलं उत्तर, 3 चौक 12 2 हातच्या आला 1, 3 त्रिक 9 आणि 1 10.2 सेमीचा वर्ग. हे झालं वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ. एकदा चेक करू आपलं बरोबर आहे का. यस 10.2 सेमीचा वर्ग किंवा 10.2 चौसेमी. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडू शकतो. इथं थोडं वेगळं विचार केला आपण, त्यामुळे हे गणित जे आहे, जी काही गणित आहे ज्याच्यामध्ये थोडासा वेगळा विचार करावा लागतो, त्याला थोडंसं रिपीट बघा आणि रिपीट जास्तीत जास्त वेळा बघून तुम्ही ही काही गणित आहेत वेगळी वाटतात ती सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता पुढे बघा, पुढे एक 8व्या नंबरचं जे गणित आहे यात काय दिलं बाबा आकृतीमध्ये बिंदू. आता बिंदू ओ हे वर्तुळ पाकळीचे केंद्र आहे. इथं ओ राहिलं बरं का. बिंदू ओ जो आहे ना हा समजा वर्तुळ पाकळीचं एक केंद्र आहे. कोन आर ओ क्यू बरोबर MON बरोबर 60 अंश. हे बाबा 60 अंश आपल्याला इथे दिले. OR बरोबर 7 सेमी. आता OR हा OR जो आहे तो 7 सेंटीमीटर दिलाय आणि OM 21 आहे. OM 21 सेमी दिला. आता 21 मधून 7 गेला म्हणजे हा 14 सेंटीमीटर त्यांचं मत असं आहे. ओके. तर कंस RXQ म्हणजे या RXQ या कंसाचं माप काढायचं आहे आणि MYN या कंसाची लांबी काढायची, दोन्ही कंसाची लांबी काढायची. ओके. आता दोन्ही कंसाची लांबी त्रिज्या आहे, थीटा आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला दिल्या आहे. ओके. मग आता या ठिकाणी आपण एक विचार करूया. चला एक छोटा विचार करू. बघा कंस RXQ साठी तर लिहू कंस RXQ साठी. तर पहिला RXQ चा विचार करू. याच्यासाठी थीटा बरोबर किती, थीटा कंस RXQ याच्यासाठी थीटा किती आहे बाबा 60 अंश आहे आणि याच्यासाठी त्रिज्या किती आहे बाबा, त्रिज्या बरोबर 7 सेंटीमीटर झालं. 7 सेंटीमीटर झाला. मग आता याच्यामध्ये आर्यन्स कंस याचं माप लांबी काढायला सांगितलं. लांबी माप कंस RXQ ची लांबी किंवा कंस RXQ ची लांबी लिहू. कंस RXQ ची लांबी सूत्र काय बाबा, कंसाची लांबी काढायचं थीटा छेद 360 गुणिले 2 पाय r हे कंसाची लांबी काढायचं सूत्र आहे. कारण थीटा पण आहे त्रिज्या पण आहे. थीटा किती बाबा 60 आहे भागिले 360 गुणिले 2 गुणिले पायाची किंमत किती बाबा, या ठिकाणी पायाची किंमत 22/7 घ्या. ज्यावेळेस त्रिज्या 7 किंवा 7च्या पाड्यातली असेल तर आपण सरळ पायाची किंमत 22/7 घ्यायची गुणिले r ची किंमत 7 आहे. 7 गेले 6 1 6 6 6 36 होतील. बघा 0 0 गेले 6 1 6 6 6 36 आणि 22 दुने 44. मग आता या ठिकाणी बघा 44 भागिले 6 6 ने 44ला भाग लावा. आता इथे यांनी पॉईंटमध्ये उत्तर काढलेले आहेत. बघा 44 भागिले 6. आता 44ला आपण 6 ने भाग लावूयात. 6 6 36 6 42. बरं 44तून 42 गेले 2 वर दिला पॉईंट, इथे दिला 0. 7 18 20तून 18 गेले 2 0 परत 7 18 म्हणजे 7.333 असं उत्तर येत राहील. म्हणून 7.3 सेमी हे काय झालं बाबा तुमचं लांबी झाली ही या कंसाची. ठीक आहे.
आता आर एक्स क्यूची लांबी, ही लांबी झाली 7.3 सेमी. आता दुसऱ्या कंसाची लांबी काढू. आता बाकी हे सगळं कॅल्क्युलेशन विसरून जाऊ. आता आपण काय करू, या कंसाची लांबी काढू. या कंसाचा एक विचार करू. थिटा आपला 60 आहे. आता त्रिज्या किती बाबा 21 त्यांनी दिले. OM 21 आहे म्हणून त्रिज्या 21 सेंटीमीटर. आता कंस कुठल्या कंसासाठी, MYN साठी. ओके, हा जो कंस MYN आहे त्याच्यासाठी थिटा बरोबर किती आहे, थिटा बरोबर 60 अंशाचे आणि त्रिज्या बरोबर किती 21 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी काय होईल, कंस MYN ची लांबी सूत्र काय, तेच बरोबर थिटा भागिले 360 गुणिले 2 पाय आर. ठीक आहे. बघा बरोबर थिटा किती बाबा मला दिलाय 60 भागिले 360 गुणिले 2 गुणिले पायाची किंमत 22/7 गुणिले आर किती बाबा 21. बरं, आता 7 एके इथं 7 आहे ना, 7 एके 7 7 त्रिक 21. आता कॅल्क्युलेशन काय होईल बाबा, इथं बघा, इथं 6 एके 6 6 6 36. आता बघा वर कोण राहिलंय, वर राहिले 2 गुणिले 22 गुणिले 3 आणि खाली राहिले 6. आता 2 6 गुणिले 22 भागिले 6. आता याच्यामध्ये 6 6 गेले म्हणजे राहिले किती, फक्त 22 सेंटीमीटरचा वर्ग, सेमीचा वर्ग, सेंटीमीटर, फक्त 22 सेमी येईल. लांबी कंसाची लांबी म्हणून 22 सेमी या ठिकाणी आपण लिहू शकतो. तर अशा प्रकारे हा तरी प्रश्न आपण सोडू शकतो. सोपा आहे. कधी कधी अशी आकृती वाटते वेगळी, परंतु हे जे प्रश्न आहेत ते सोपे असतात. आकृती वेगळी जरी वाटली, थोडीशी डिफरंट वाटली, तरी प्रश्न सोपे असतात. प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. ओके, आता यानंतर 8वा तर झाला. आता पुढचा प्रश्न बघू. तर आज बरेचसे प्रश्न आपण बघतोय. पुढचा एक प्रश्न बघू. बघा या ठिकाणी पुढचा जो प्रश्न आहे आपल्यासाठी 9वा. यात काय दिले, आकृतीमध्ये PABC बरोबर PABC म्हणजे या कंसाचं वर्तुळ पाकळीचं जे क्षेत्रफळ आहे ते दिले 154 चौसेमी आणि वर्तुळाची त्रिज्या जी दिलेली आहे, आपल्याला त्रिज्या दिलेली आहे 14 सेंटीमीटर. तर कोन APCचे या कोनाचं माप आपल्याला काढायचं आहे आणि त्याचबरोबर या कंसाची लांबी आपल्याला काढायचं आहे. कंसाची लांबी सुद्धा काढायचं आहे, या कोनाचं माप सुद्धा काढायचं आहे. तर बऱ्याच गोष्टी आपल्याला काढायच्या आहेत. तर बघा या ठिकाणी काय दिले, एरिया ऑफ PABC हा जो एरिया दिलाय तो किती दिलाय बाबा 154 चौसेमी म्हणजे सेमीचा वर्ग. ओके, जे दिले ते लिहून घेऊ. त्रिज्या मला काय दिले 14 सेंटीमीटर आणि मला काय सांगितलंय थिटा काढायला. थिटा म्हणजे काय बाबा, या कोनाचं माप. हा कोन म्हणजे कुठला, कोन APC. कोन APC बरोबर काय करू आपण, थिटा, याचं माप आपल्याला काढायचं आहे. कोन APC म्हणजे थिटाचं माप. मग त्यासाठी आपण काय करू, हेच सूत्र वापरू. कुठलं, वर्तुळ पाकळीचं एरिया ऑफ PABC, वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काय बाबा, थिटाचे 360 गुणिले पाय आर वर्ग. हे सूत्र वापरून आपण या थिटाची किंमत काढू. बघा हे जे क्षेत्रफळ आहे ते किती दिले, 154 दिले चौसेमी. थिटा माहिती आहे का, नाही माहिती, तो काढायचा आहे. भागिले 360 गुणिले पायाची किंमत 22/7 गुणिले आरचा वर्ग. आर किती बाबा 14 आहे. 14चा वर्ग 14 गुणिले 14, 14चा वर्ग 14 गुणिले 14 बरोबर. 7 एके 7 7 दुने 14 बरोबर. जो भाग जातो तो लावून टाका. बे के बे या ठिकाणी 2 16 म्हणजे किती आलं इथे 180. 2 आणि 360ला भाग लावला 180 उत्तर आलं. परत या ठिकाणी या 14ने आपण भाग लावू शकतो 180ला. बघा 2 7 14, 180च्या निम्मे 90. परत 22ने 90ला भाग लावू शकतो. ठीक आहे, पण आपण असं भाग लावत जाण्यापेक्षा थोडंसं टप्प्याटप्प्याने जाऊ. परत 154 बरोबर वर कोण उरले 22 गुणिले 7 आणि खाली काय उरले 90. खाली उरलेले आहेत 90. परत या 90ला आणि 22ला दोनांनी भाग जाऊ शकतो. 2 1 बे आणि इथं आले 45. 90च्या निम्मे 45. मग एकंदरीत किती राहिले 154 गुणिले हे 45 भागिले आणि हा थिटा एक राहिला आपला बरं का, थिटा राहिला होता. हां, आता बघा हे 45 भागिले इकडे आले गुणिले, इथं आले वर आले 45 भागिले. हे 11 गुणिले 7 वर होते, 11 गुणिले 7 खाली आणले बरोबर थिटा. आता आपल्याला थिटाची किंमत या ठिकाणी काढता येऊ शकते. मग थिटा बरोबर आता किती होऊ शकतं बघा. या ठिकाणी काय काय कट होईल बाबा. 11ने 154ला भाग जातो का बघा. 154 भागिले 11. 11 एके 11, 11 एके 11. एक 15 मधून 11 गेले 4 आणि 11 चोक 44, 14 आले.
11 ने 154ला भाग लावला 14 आले. आता 7 एके 7, 7 दुने 14 आले. आता 2 गुणिले 45 किती आलं? 2 गुणिले 45, 2 गुणिले 45 किती झाले? 90 झालं. म्हणजे थीटा बरोबर तुमचा किती आला? 90 आला. म्हणून आपला थीटा बरोबर 90 अंश. थीटा बरोबर 90 अंश म्हणजे काय बाबा? कुठल्या कोणाचं माप आपलं 90 आलं? कोण APC बरोबर 90 अंश. थीटा बरोबर तर 90 अंश आहे, म्हणून आपला कोण APC जो आहे, कोण APC बरोबर 90 अंश झालं. आता यामध्ये काय काय मिळालं मला जो कोण पाहिजे होता, ज्या कोणाचं माप पाहिजे होतं त्या कोणाचं माप तर मला मिळालं APCचं. आता कंस ABCचं माप काढायचं, ABCची लांबी काढायची, या कंसाची लांबी. आता कंसाच्या लांबीचं सूत्र काय बाबा? कंस कुठला? ABCची लांबी, ABCची लांबी कंसाची लांबी काढायचं सूत्र काय बाबा? थीटा छेद 360 गुणिले 2 पाय r हे सूत्र आपण वापरून काढू शकतो. बघा थीटा किती? आता थीटा मला 90 मिळालेला आहे. थीटा मिळाला 90 भागिले 360 आपल्या जागेवर, 2 आपल्या जागेवर, पायाची किंमत 22/7 आणि गुणिले r, त्रिज्या किती येतं? 14 आहे. मग या ठिकाणी इथे लिहितो 14, बे के बे, बे 7 14. बघा 9 एके 9, 9 चौक 36 झालं, गुणिले 22 दुने 44 आणि गुणिले 7. बरं 4 एके 4, 4 एके 4, 44ला 4ने भाग लावला 11 आलं आणि 11 7 77 सेमी ही झाली ABCची लांबी. बरीच लांब आली, 77 सेमी म्हणजे भरपूर झाले. तर अशा प्रकारे या ठिकाणी हा प्रश्न आपण सोडू शकतो. परत एकदा जरा चेक करू. हां 7 एके 7, इथं 7 लिहिलं ना मी, 7 दुने 14 पाहिजे बरं का. 7 एके 7, 7 दुने 14 पाहिजे, म्हणजे इथं 7च्या ऐवजी 2 पाहिजे. मग 11 गुणिले 2 किती होतील? 22 सेमी होईल. ठीक आहे. तर एकंदरीत अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9 जो आहे जो आहे तो आपण सोडू शकतो. आता बघा, आता कुठला प्रश्न राहिला आहे? 9व्या प्रश्नानंतर 10वा, 11वा, 12वा, 13वा, 10, 11, 12, 13 असे 4 प्रश्न राहिलेत. तर हे 4 प्रश्न जे आहेत ते आपण आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू. आजची लेक्चर बरीच मोठं झालेलं आहे. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण सराव संच 7.3 जो आहे त्या 7.3 मधलं 10वा, 11वा, 12वा, 13वा ही 4 गणितं उद्याच्या लेक्चरमध्ये बघूयात. ओके. तर उद्याची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके मित्रांनो, बाय सर्वांना, धन्यवाद. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही कशा प्रकारे नोट्स बघू शकताय, त्याचबरोबर जुन्या प्रश्नपत्रिका बघू शकताय, त्याचबरोबर ऑनलाईन टेस्टसुद्धा देऊ शकताय. एक इम्पॉर्टंट वेबसाईट आहे, खास आपल्यासाठी बनवलेली आहे. इयत्ता 10वीला असाल तर काय करायचं, गुगलवर जायचं आणि गुगलवर जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाकायचं, क्रिएटिव्ह मॅथ मराठी असं टाकायचं आहे. आणि त्यानंतर तिथे आपल्याला काय करायचं, एंटर करायचं. एंटर केल्यानंतर बघा इथे तुम्ही लक्ष द्या, इथं जे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी वर लिहिलं आहे, खालच्या लिंकवर नका क्लिक करू, आपण वर क्लिक करूया. ओके, इथं क्लिक करायचं आणि इथे क्लिक केल्यानंतर काय होईल माहिती आहे का? बघा इथे क्लिक केल्यानंतर आपण आपल्या वेबसाईटवरती याल. आता इथं आल्यानंतर बघा इथं तुम्हाला काय काय मिळेल. पहिली गोष्ट, जुन्या प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर इथं क्लिक करा. इथं दिसते बघा. IMP नोट्स हवं असेल तर इथं क्लिक करा. ऑनलाईन प्रश्नपत्रिका जर तुम्हाला द्यायच्या असतील, ऑनलाईन टेस्ट द्यायचं असेल तर इथं क्लिक करा. इथं क्लिक केल्यावर सध्या तुम्हाला गणिताच्याच दिसतील प्रश्नपत्रिका, परंतु हळूहळू इतर विषयांच्या सुद्धा अपडेट होतील. ठीक आहे. तर या 3 गोष्टी तुमच्यासाठी आहेत. आणि जर खाली आलात तर खाली आल्यानंतर इथे बघा बाकी इतर गणिताच्या सर्व विषयांच्या गणिताच्या सर्व प्रकरणांच्या, गणित भाग 1 आणि गणित भाग 2च्या प्रश्नपत्रिका, सर्व प्रकरणांच्या सर्व सराव संचांच्या व्हिडिओ तुम्हाला इथे मिळेल. परंतु इथे चेक करा नक्कीच, इथं बराच इम्पॉर्टंट कंटेंट तुमच्यासाठी आहे. ओके. तर मित्रांनो, आत्ता लगेच तुम्ही गुगलवरती जा आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी क्लिक करून आपल्या वेबसाईटवरती जाऊन या सगळ्या एज्युकेशनल मटेरियलचा लाभ घ्या. ओके मित्रांनो, धन्यवाद सर्वांना, बाय.